सामान्य तापमान अंश सेल्सिअस मध्ये मोजलं तर 37 अंश सेल्सिअस असावं आणि फॅरेनहाइट या मापकामध्ये मोजायचं ठरलं तर 98 अंश, म्हणजे 98 पेक्षा कमी तापमान झालं तरी शरीराला घातक आणि 98 99 झालं तरी तुमचं शरीर लगेच गरम. याला म्हणतात याप्पे, म्हणजे जे नियंत्रणात ठेवावे लागतात ते याप्पे. शरीरात शुगरचं प्रमाण आहे, साखर वाढली प्रस्त जास्त आहे. आता कोणाची झालं की साखरचा आजार लगेच आहे. शरीराची साखर वाढली किती झाली अमुक 100-150च्या पुढे गेली, 150-200 झाली की खूप झाली. औषध उपचार गोळ्यात औषध घेतलं, इंजेक्शन घेतलं, आता साखर कमी झाली. कमी माझी 0, साखर 0 झालं तर संपलंच, उचलायचंच काम. काय भयंकर आहे की नाही. साखर सुद्धा शरीरामध्ये आपल्याला मला वाटतं 60च्या आत असून चालणार नाही. 60 ते 70 का 70 ते 110 पर्यंत हे मान्य प्रमाण किंवा प्रमाणित आपल्या शरीरातली रक्तातली साखर आहे. 70 पेक्षा 40-50 झाली तर आपल्याला चक्कर येऊन बेशुद्ध, आणि फार जरी वाढली तरी शरीराला घातक. आणि मग कर्मज म्हणजे आपल्या कर्माने आपल्याला प्राप्त झालेले काही रोग, असे या सगळ्या रोगाचं आयुर्वेदामध्ये वर्गीकरण आलेलं आहे. थोडस सांगितलं. आता हा जो भवरोग आहे याच्यात कुठं बसवायचा एवढं सांगणार आहे, थांबणार. हा भवरोग कुठं बसवायचा? याप्पेमध्ये बसवायचा, साध्यमध्ये बसवायचा, असाध्यमध्ये बसवायचा, कर्मज मध्ये तर तू बसणार नाही, या 3 मध्ये बसवायचा. आता साध्य म्हणजे काय? सर आपण आपल्या शरीरात कर्मावर बर का नियंत्रण ठेवून हे उद्या अशा ज्ञानाचा अभ्यासाच्या मार्गाने नियोजन करून जर आपण आपलं जीवन जगू लागलो तर आपल्याला भवरोग साध्य रोग आहे. साधू संतांनी सांगितलेलं चिंतन आम्ही आमच्या जीवनात अंमलात आणलं, तसं जगण्याचा प्रयत्न केला तर भवरोग साध्य आहे. अविचाराने जगू लागलो तर होणारा भवरोग असाध्य. मग किती जन्म घ्या त्या भवरोगाचं दुःख भोगत राहा. संतांच्या मार्गाने गेलो तर साध्य. सहसा दुसऱ्या कुठल्या अविचाराने जीवन जगू लागलो तर असाध्य. आणि आणखी साधू संतांच्या नामस्मरणासारख्या साधनेने जर गेलो तर आपल्याला हा रोग याप्पे. आता हा रोग कोणत्या वर्गात आपण बसवायचा आपल्यासाठी? एक तर तो समूळ नाहीसा होणं शक्य नाही आपल्या जीवनात, म्हणजे साध्य मार्गामध्ये नको आहे. असाध्य म्हणजे तो बाजार मोठ्या प्रमाणावर आपण या भवरोगाच्या दृष्टीने जगू लागलो मुक्त, थोडक्यात ज्याला खाण्यापिण्याचं बंधन नाही, नियंत्रण नाही, वागण्याचं नाही, काय नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी या पद्धतीने जीवन जगणारे हे काय काही अज्ञानी लोक आहेत. म्हणजे ज्ञानी अज्ञानी असे 2 वर्ग. आणि भक्ती, ज्ञानी माणसासाठी तो साध्य, अज्ञानी माणसासाठी तो असाध्य, आणि भक्तांसाठी तो याप्पे. का? कारण भक्ताला भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला हा रोग देहरूपी किंवा जन्मरूपी किंवा कोणता भवरोग रूपी म्हणून जन्म, हा रोग आपल्याला माणसांना ज्यांना हे कीर्तन ऐकायचंय त्यांनी संपवायचा नाही. का? उलट तो कोणा म्हणाले घेईल मी जन्म ह्याच्यासाठी देवा तुझी शरण सेवा सादर. किंवा तो कोणा म्हणाले तुका म्हणे गर्भवासी जन्म दे ना, मला जन्म पाहिजे. अभंगात जरी साधू संत तुकोबारांनी भवरोग तुटे असं खंडे असं जरी चिंतन मांडलं असलं तरी आपल्याला तो जन्म हवा आहे. कशासाठी? भक्तांना भक्तीचा आनंद घेण्यासाठी. म्हणून तुकोबारा म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी जन्म? गुण गायन आवडी. अभंगाच्या 2 चरणाचा धावत्या वेळेमध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, पण एक संगती सांगून जातो. सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे भगवान विठ्ठल, ऐसे विठ्ठलाचे नाम. या अभंगाची संगती फक्त तेवढ्या चरणाभोवती गुंफितो आणि सेवा पूर्ण करतो.